नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर मागील काही महिन्यांपासून शेतकरी बांधवांमध्ये एकच चर्चा सुरू होती, ती म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार। आता एकंदरीत जर विचार केला तर डिसेंबर महिन्यामधून असं सांगण्यामध्ये येत होतं की आज हप्ता येणार, उद्या हप्ता येणार। आता डिसेंबर महिना संपला आहे, जानेवारी महिना संपला आहे आणि फेब्रुवारी महिना देखील संपला आहे आणि आता मार्च महिना सुरू झाला आहे आणि अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी देखील सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली होती। आणि यातच आता अतिशय महत्त्वाची शेतकरी बांधवांसाठी बातमी समोर आली असून अखेरकार खूप दिवसानंतर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली असून आता शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग देखील मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नव्हे तर केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील आता लवकरच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता सध्या जर बघायला गेलं तर राज्याचं अधिवेशन सुरू झालं आहे आणि याच अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी निधीची तरतूद केली जाईल आणि त्या अनुषंगाने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होईल आणि शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लगेच पैसे जमा होतील। आता समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती किंवा 90 लाखापेक्षा अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकूण 7 हप्ते असे जमा झालेले आहेत। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होणार आहे। 8व्या हप्त्याचे आता 2000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होतील। तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजना राबवण्यामध्ये येत आहे। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकूण 21 हप्ते जमा झाले आहेत। आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये असे मिळून तुम्हाला 2 योजनांचे 4000 रुपये जमा होतील। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने या 2 हप्त्यांचे किती तर आता तुमच्या खात्यावरती 4000 रुपये जमा केली जाणार आहे। सध्या आता सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना बरा काही वेग आला आहे, कारण की सरकारला देखील हप्ता वाटप करण्यासाठी फार उशीर झाला होता। म्हणजेच की सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी इतका विलंब का झाला हा देखील शेतकरी बांधवांमधून महत्त्वाचा प्रश्न आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये स्थानिक स्वरूपाच्या निवडणुका सुरू होत्या, अशा निवडणुका असतील, त्याचबरोबर आचारसंहिता असेल, तसेच निधीची देखील शेतकरी बांधवांना कमतरता होती। अशा काही तांत्रिक कारणांमुळे, तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 8वा हप्ता जमा होण्यास विलंब झाला होता। परंतु आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे याच अधिवेशनामध्ये निधीची तरतूद होऊन शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता अशा पद्धतीने नेमकी 2 हप्त्यांचे किती तर शेतकरी बांधवांनो 2 हप्त्यांचे एकूण तुमच्या खात्यावरती 4000 रुपये रक्कम जमा केली जाणार आहे। आता हे जे 4000 रुपये जमा होणार आहेत हे नेमकी कशा पद्धतीने जमा होणार आहेत, त्याचबरोबर कधी जमा होणार हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, 8व्या हप्त्याचे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2000 रुपये, तसेच पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2000 रुपये, हे जे 4000 रुपये आहेत, म्हणजेच की 2 योजनांचे 2 हप्त्यांचे 4000 रुपये तुमच्या खात्यावरती नेमके कधी जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी आता फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आपण प्रत्येक महत्त्वाची अपडेट सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यासाठी फक्त आता 2 मिनिटाचा वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमके कधी जमा होणार आहे, कोणत्या तारखेला जमा होणार आहे, त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे, त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा नंबर आलेला आहे की नाही हे सविस्तरपणे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार
करणार आहोत। त्यासाठी आता थोडासा वेळ काढून शेतकरी बांधवांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनल वरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की सेट करा। त्याचबरोबर व्हिडिओला पण लाईक करा आणि तुमचा जिल्हा नक्की कमेंट मध्ये कळवा। तर आता चला पाहूया सविस्तरपणे अपडेट। तर बघा आता शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना आहे। ज्या देखील शेतकरी बांधवांना असं वाटत आहे आमच्या खात्यावरती देखील 2 हप्त्यांचे 4000 रुपये जमा झाले पाहिजे, म्हणजेच की जर का तुम्हाला देखील असं वाटत असेल की आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला पाहिजे, जर तुम्हाला असं देखील वाटत असेल की 2 हप्त्यांचे 4000 रुपये आमच्या खात्यावरती जमा झाले पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला काही बाबींची म्हणजेच की पूर्तता करावी लागणार आहे। तुम्हाला काही कामे या ठिकाणी पूर्ण करावी लागतील। आता या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे शेतकरी बांधवांनो पाहू शकता की शेतकरी बांधवांनी काय केले पाहिजे, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या लाभासाठी आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या लाभासाठी म्हणजेच की एकूण 4000 रुपयांच्या लाभासाठी शेतकरी बांधवांनी काय केले पाहिजे ते या ठिकाणी पूर्णपणे सांगण्यामध्ये आला आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना आपल्याला बघायला मिळत आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता हप्त्याच्या लाभासाठी तुम्ही काय कामे केले पाहिजे। आता इथे पहा हप्त्याच्या लाभासाठी शेतकरी बांधवांनी ई-केवायसी पूर्ण केली पाहिजे। आता ज्या देखील शेतकरी बांधवांनी अद्याप देखील ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी तात्काळ ई-केवायसी पूर्ण करून घ्या, कारण की ई-केवायसी सरकारने अनिवार्य केली आहे। कोणत्याही योजनांचा जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर त्याकरिता ई-केवायसी करणे अत्यंत इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे ज्या देखील शेतकरी बांधवांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी तात्काळ मध्ये ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, कारण की जर तुमची ई-केवायसी पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, नाहीतर अद्याप देखील 1 रुपया सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा होणार नाही। त्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असण्याची खात्री करा। जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर पैसे जमा होण्यास अडचण निर्माण होऊ शकते। त्यामुळे आधार कार्ड जर बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आजची आज बँक खात्याशी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या। आधार कार्ड जर बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील, नाहीतर अद्याप देखील 1 रुपया सुद्धा तुमच्या खात्यावरती योजनांचा जमा केला जाणार नाही। त्यामुळे हे 2 कामे तुम्हाला शेतकरी बांधवांनो लवकरात लवकर पूर्ण करायचे आहेत। आता त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून 15 जिल्ह्यांची पहिल्या टप्प्यासाठी निवड करण्यामध्ये आलेली आहे। आज पुढील 5 ते 6 तासाच्या आतमध्ये या 15 म्हणजेच की जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार आहे। जर का या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा नाव आलेलं असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुम्हाला देखील एकत्रपणे 4000 रुपये असे मिळणार आहेत। त्यामुळे तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। फक्त आता जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुमचा जिल्हा नक्की कमेंट मध्ये कळवा। व्हिडिओला लाईक नसेल केलेलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर आता चला पाहूया सविस्तरपणे जिल्ह्यांची यादी। नंबर 1 वरती आहे अमरावती। अमरावती मधील जर शेतकरी असाल, अमरावती मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण रगडलेल्या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही प्रतीक्षा अमरावती मधील सर्व शेतकरी बांधवांची संपलेली आहे। अमरावती मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुम्ही देखील खूप दिवसापासून नमो आणि 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता, त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता। आता ही प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपलेली आहे, काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील जर शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार, अशी जर तुम्हाला प्रतीक्षा असेल, छत्रपती संभाजीनगर मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल, कोणत्या पण म्हणजेच की तालुक्यातील शेतकरी असाल, तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तर आता तुमची देखील प्रतीक्षा संपलेली आहे। छत्रपती संभाजीनगर मधील सर्व शेतकरी बांधवांना आता एकत्रपणे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता असे एकूण 4000 रुपये जमा केली जाणार आहे। त्यानंतर अकोला मधील जर शेतकरी असाल, अकोला मध्ये राहून शेती करत असाल, नमो आणि पीएमच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार, अशी जर तुम्हाला का प्रतीक्षा असेल तर
आता ही प्रतीक्षा तुमची देखील पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला देखील एकत्रपणे नमो शेतकरी योजनेचे 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये, पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून एकूण 2 योजनांचे 2 हप्ते म्हणजेच की 4,000 रुपये तुमच्या देखील खात्यावरती जमा केली जाणार आहे. त्यानंतर धाराशिव मधील जर शेतकरी असाल, धाराशिव मध्ये राहून शेती करत असाल, नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल किंवा धाराशिव मधील कोणत्या तरी एका तालुक्यामधील शेतकरी असाल, तुम्हाला पण असं वाटत असेल की राज्य सरकार नेमके नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी देणार, त्याचबरोबर केंद्र सरकार पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता नेमके कधी देणार, तर आता ही तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्हाला देखील धाराशिव मधील कोणता पण एका तालुक्यामधील असाल किंवा जिल्ह्यामधील का असाल धाराशिव मधील, तरी देखील तुम्हाला एकत्रपणे 2 योजनांचा लाभ 4,000 रुपये आता दिला जाणार आहे. लवकरच तुमच्या खात्यावरती देखील राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर कोल्हापूर मधील जर शेतकरी असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता एकत्रपणे राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे. तर तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुम्हाला देखील एकूण 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर गडचिरोली मधील जर शेतकरी असाल, गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल किंवा गडचिरोली मधील कोणत्या तरी एका तालुक्यामधील शेतकरी असाल, तरी देखील आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज. गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना एकत्रपणे 4,000 रुपये रक्कम जमा केली जाणार आहे. तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल, अहमदनगर मधील शेतकरी असाल, तर आता तुमची देखील प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची खूप काही प्रतीक्षा केली असेल, त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची देखील खूप काही प्रतीक्षा केली असेल, परंतु आता ही प्रतीक्षा तुमची इथेच संपणार आहे. तुम्हाला देखील एकत्रपणे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण तुम्हाला देखील 4,000 रुपये राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून डीबीटी द्वारे जमा केली जाणार आहे. त्यामुळे काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर गोंदियामधील जर शेतकरी असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला देखील एकत्रपणे 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच की रगडलेला 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता असे एकूण तुम्हाला देखील राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 4,000 रुपये रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर चंद्रपूर मधील जर शेतकरी असाल, चंद्रपूर मध्ये राहून शेती करत असाल, नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला देखील एकत्रपणे 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. एकदम रिलॅक्स राहायचं आहे शेतकरी बांधवांनो. आता राज्य आणि केंद्र सरकारने तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे. त्यानंतर जळगाव मधील जर शेतकरी असाल, जळगाव मध्ये राहून शेती करत असाल, नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील संपलेली आहे. तुम्हाला देखील एकत्रपणे 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. तुम्ही देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर जालना मधील जर शेतकरी असाल, जालना मध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही प्रतीक्षा तुमची संपलेली आहे. तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा म्हणजेच की 22वा हप्ता असे राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता असे एकूण दोन्ही हप्त्यांची मिळून तुम्हाला देखील 4,000 रुपये रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर ठाणे मधील जर शेतकरी असाल, ठाणेमध्ये राहून कोणत्या तरी एका तालुक्यामधील शेतकरी असाल, तर देखील तुमची देखील प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्हाला देखील राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता असे एकूण दोन योजनांचे 2 हप्त्यांचे मिळून तुम्हाला देखील 4,000 रुपये रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.